थोडासा आवाज घुमते बरं का सर आपल्या व्हिडिओ मध्ये. आवाज घुमतोय हा. हम्म. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व भावी अधिकाऱ्यांचे आजच्या या महत्त्वाच्या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बोर्डेज अकॅडमी ऑफलाईन आणि आपल्यामध्ये परीक्षा अंती ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या महत्त्वाच्या भागामध्ये प्रथम टॉपिक शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला मी 5 मिनिटं तुमचे मी घेणार आहे. ते म्हणजे TCS आणि IBPS नेमकं काय आहे. जोपर्यंत आम्हाला त्याचा अजेंडा कळत नाही तोपर्यंत आपला झेंडा लागणार नाहीये, बरोबर. तोपर्यंत आपल्याला काहीच पुढे ऍक्शन घेता येणार नाही. म्हणून पहिला मुद्दा समजून घ्या की मित्रांनो, प्रत्येक टॉपिक नुसार की प्रत्येकाच्या मनामध्ये एक निगेटिव्ह फ्रेम आहे की नेमकं TCS काय आहे, IBPS काय आहे. 2022 मध्ये म्हाडाने जे एक्झाम घेतल्या होत्या त्या TCS पॅटर्न नुसार काहीच अवघड नाही मित्रांनो, सर्व सेम आहे. फक्त अभ्यास करण्याची जी ट्रॅडिशनल आहे ती थोडीशी तुम्हाला स्मार्ट करावं लागेल. असं काही नाही, सर्व मराठीमध्ये सर्व गोष्टी समजून सांगणार आहे, त्यात काही इश्यू नाहीये. पण समजून घेताना आपल्याला आज या महत्वाच्या भागामध्ये फक्त माहिती ही घ्यायची आहे की नेमकं इंग्रजीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे जोपर्यंत विद्यार्थ्याला कळत नाही मित्रांनो, तोपर्यंत तो विद्यार्थी त्या जंगलामध्ये जाताना ऍक्शन म्हणजे स्मार्ट वर्क मध्ये जाऊ शकत नाहीये, म्हणजे कन्फ्युजन मध्ये जाऊ शकतो. म्हणून आजच्या महत्वाच्या भागामध्ये सुरुवात करूया. आपल्याला तर माहिती आहे मित्रांनो, सर्व टीम जी आहे यामध्ये टीम वर्क करत असताना आपल्याला सर्वांचा परिचय झालेला आहे. माननीय संतोष बोर्डे सर, मयूर सर, संजय बिडवे सर आणि मी स्वतः आज इंग्रजी शिकवणार आहे. सर्वांचं अध्यापन तुम्ही ऐकलेलं आहे आणि ही सर्व टीम तुमच्यामध्ये सेवेमध्ये आहे. आजच्या या महत्वाच्या भागामध्ये इंग्लिश हा विषय तुम्हाला अगदी सोपा कसा वाटेल याकडे मी पहिला कल करणार आहे आणि त्या माध्यमातून आपण पुढे उडी मारूया. ठीक आहे मित्रांनो, तर सर्वांनी तुम्हाला बरीच काही माहिती दिलेली आहे. तुम्ही मराठीचे व्हिडिओ बघितलेले आहेत, मयूर सरांचे आहेत, संतोष सरांचे आहेत, सर्वांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आगमन केलेलं आहे. आजच्या या महत्वाच्या भागामध्ये सर्वांना जे अवघड वाटणारा विषय आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला फक्त नोकरी मिळावी, म्हणजे आपला अजेंडा काय, अचूक गिरवा नोकरी मिळवा. आपल्याला हा स्टंट तयार करायचा आणि या माध्यमातून आपल्याला या टीमच्या माध्यमातून हा रिझल्ट आपला झाला पाहिजे. तर ठीक आहे, जास्त वेळ न घालवता परत मी या परीक्षांती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर व ऑफलाईन बोर्डेज अकॅडमी मार्फत मनपूर्वक स्वागत करून आजच्या महत्वाच्या भागाला मी सुरुवात करतो. आणि पहिला भाग हा महत्वाचा हा आहे विद्यार्थी मित्रांनो की इंग्रजीमध्ये प्रश्न कसे येतात हे आज आम्हाला शोधायचंय आणि त्या अनुसार आपल्याला उद्यापासून रेग्युलर टॉपिक सुरुवात करायचे आहे. तर ठीक आहे, चला. तर सर्वांना आवाज क्लिअर येतोय अशी अपेक्षा करतो आणि त्या माध्यमातून आजच्या महत्वाच्या भागाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे मित्रांनो, चला. तर आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण IBPS किंवा TCS पॅटर्न नुसार ज्या काही परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला यश संपादन करण्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते आपण आजच्या महत्वाच्या भागामधून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर चला मित्रांनो, IBPS TCS पॅटर्न नुसार इंग्लिश ग्रामर PYQs जे मागच्या पिरियडला जे परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेच्या माध्यमातून आम्हाला हा शोध घ्यायचा आहे की नेमकं काय आहे, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्यायचे की अशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आलंच पाहिजे. हे तुम्हाला उद्याच्या माझ्या लेक्चरच्या वाणीमधून 100% कळेल, यात काही शंका नाहीये. पण आज घाबरायचं नाहीये. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आहे 2022 मध्ये ज्या पद्धतीने परीक्षा झाल्या त्या पद्धतीला अनुसरून आज आम्ही शोध घेणार आहोत की नेमकं TCS नुसार कशा प्रकारे प्रश्न विचारतात, हाऊ टू आस्क क्वेश्चन. या महत्वाच्या भागामध्ये आज आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने. घाबरायचं नाही मित्रांनो, आपल्याला ग्रामर शिकायचं आहे. आपल्याला लागणारं जे मटेरियल आहे त्यामध्ये कॉम्प्रेशनचा भाग आहे, होकॅबचा भाग आहे, हे सर्व भागावर नियंत्रण करायचे. स्पॉटिंग एरर सारखा जो टॉपिक आहे ज्यांना आपण एरर डिटेक्शन म्हणतो, यामध्ये सुद्धा आपला व्याकरण येणं गरजेचं आहे. व्याकरण तुम्हाला येतं
पण व्याकरणावर प्रश्न कशा प्रकारचे येतात हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्हाला इंग्रजीचे प्रश्न गिरवण्यासाठी आवड तयार होणार नाहीये. तर बघा मित्रांनो, आजच्या या महत्वाच्या भागामध्ये फक्त आपण शोध घेतोय की इंग्रजीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि या प्रश्नाला सामोरे जाताना आम्हाला काय अभ्यास करावा लागेल, कशा प्रकारे अभ्यास करावा लागेल आणि त्या आमच्या दररोजच्या शैक्षणिक क्षेत्रातील ज्या टिप्पणी आहेत त्या टिप्पणीच्या माध्यमातून तुम्हाला उद्याचं स्वप्न साकार करायचंय. ठीक आहे नो. तर बघा मित्रांनो, मी प्राध्यापक तुकाराम उपटे आज या महत्वाच्या भागामध्ये तुम्हाला मी मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. पण मी या नात्याने सांगतो, मी प्राध्यापक तुकाराम उपाटे आज तुम्हाला इंग्रजीबद्दल महत्वाच्या घटकाचं विश्लेषण करत असताना कशा प्रकारे अभ्यास करावा यावर आपण चर्चा करू. ठीक आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया. बघा मित्रांनो, परीक्षेला प्रश्न कसा येतो हा पहिला मुद्दा समजून घ्या. प्रश्नाचं स्वरूप असं असतं, ते स्वरूप आम्हाला जर कळालं तर 100% आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, यात काही शंकाच नाही. ठीक आहे. तर बघूया नेमकं काय आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन ऍक्टिव्ह या पॅसिव्ह व्हॉइस आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड अँड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह या ऍक्टिव्ह व्हॉइस. बघा मित्रांनो, परीक्षेला प्रश्न कसा येतो यावर आम्हाला आज चर्चा करायची आहे आणि त्या माध्यमातून पुढे उडी मारायची. तर पहिला प्रश्न समजून घ्या. प्रश्न कसा आहे बघा, खालील दिलेले जे वाक्य आहे या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस, पीव्ही याने पॅसिव्ह व्हॉइस, एव्ही याने ऍक्टिव्ह व्हॉइस. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये केलेलं जे उत्तराचा पर्याय आहे ते तुम्हाला ओळखायचं. आता मला सांगा, आता हा पर्याय ओळखत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. पहिला मुद्दा, ऍक्टिव्हची आयडेंटिटी काय आहे, पॅसिव्हची आयडेंटिटी काय आहे आणि या आयडेंटिटीच्या माध्यमातून आम्हाला पुढचं साकार करायचं. ठीक आहे. मग सावकाश पद्धतीने मग आम्हाला कळलं पाहिजे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचा फॉर्मेट काय आहे, ऍक्टिव्हचा फॉर्मेट काय आहे आणि काळानुसार कशा प्रकारे केलं जातं, वाक्यानुसार कशा प्रकारे केलं जातं. यामध्ये आम्हाला जोपर्यंत घटकाची माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी मी 4 ऑप्शन दिलेत. बघा वाक्य काय, माय मदर बिल्ड धिस बिझनेस इन 1856. बघा हे वाक्य मित्रांनो TCS पॅटर्न नुसार 2022 मध्ये म्हाडा या एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. आता या TCS पॅटर्नचे जे लागलेलं जे प्रत्येकाला वेळ आहे ते वेळ आपल्याला पूर्ण करायचे. आता बघा, तुम्हाला जर हा पूर्ण अभ्यास क्लिअर झाला, आता हे आपण उद्यापासून सर्व टॉपिक रेग्युलर घेणार आहोत, त्यात काही शंका नाही. फक्त तुम्हाला आजच्या तासिकेमध्ये मी प्रश्न विचारणार नाही, प्रश्न कसे येतात आणि उद्याचं येणारं महायुद्ध आपल्याला अशा प्रकारे सामोरे जावं लागेल त्या उद्देशाने आपण हा टॉपिक घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे मित्रांनो. चला, तर पहिला ऑप्शन आहे मित्रांनो, दिस बिझनेस वॉज बिल्ट इन 1856 बाय माय मदर. आता आम्हाला शोध घ्यायचा आहे की या वाक्याची ओळख घ्यायची आहे की या वाक्यामध्ये बिल्ट हे जे वर्ब आहे हे वर्ब आहे मित्रांनो V2. ठीक आहे. मग आता आमच्या डोक्यामध्ये क्लिअर झालं पाहिजे की ज्या वेळेस साध्या भूतकाळामध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना प्रथम आम्ही ऑब्जेक्ट घेतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऍक्टिव्हचा सब्जेक्ट, पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट होतो आणि ऑब्जेक्टचा सब्जेक्ट, सब्जेक्टचा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट करताना सब्जेक्टची भूमिका कशी मांडतो आपण, ऑब्जेक्ट सुद्धा सब्जेक्टची भूमिका करतो. याचा अर्थ आम्हाला कळायला पाहिजे की जेव्हा वाक्यामध्ये V2 असेल तेव्हा त्याची आयडेंटिटी आम्हाला कळले पाहिजे. V2 इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल पास्ट, दॅट्स वाय आय यूज हिअर. आपण इथे उपयोग कसा करतोय मग, वॉच किंवा वेअरचा. एकदम साध्या पद्धतीने जाऊया. बघा 2022 मध्ये म्हाडामध्ये हा प्रश्न विचारला होता. मग बघा पहिलं ऑप्शन दिले त्यांनी, दिस बिझनेस वॉज बिल्ट इन 1856 बाय माय मदर. दुसरं ऑप्शन दिले मित्रांनो, दिस बिझनेस हॅज बीन बिल्ट इन 1856 बाय माय मदर. या ठिकाणी हॅज बीन दिलंय, या ठिकाणी वॉज दिलंय. तिसरं ऑप्शन बघा, दिस बिझनेस वॉज बीइंग बिल्ट इन 1856 बाय माय मदर. आणि चौथा ऑप्शन आहे मित्रांनो, इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. धिस इथं असं दिले फक्त धिस, इथे इज दिस बिझनेस वॉज बिल्ट इन. आता या ठिकाणी हे दोन जी उदाहरणं दिलेत मित्रांनो हे सेम झाले, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. पण याचा अर्थ या ठिकाणी परीक्षेमध्ये वेगळं उत्तर आहे, म्हणजे दोन्ही ऑप्शन सारखे आलेले आहेत. हे आणि हे सेम आलेले आहेत, हे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. असो, पण आम्हाला जर याचं अचूक उत्तराचे नियम जर माहीत झाले तर मला वाटतं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर उत्तर कसं शोधायचं मित्रांनो, बघा या ठिकाणी प्रथम शोध घ्यायचा. हे क्रियापदाचं दिसरूप आहे. सेकंड फॉर्म ऑफ द मेन वर्ब म्हटले की तो साधा भूतकाळ असतो आणि साधा भूतकाळ म्हटले की आपल्या डोक्यामध्ये नियम पाठच झाले पाहिजे. एव्हीच्या कर्माने पीव्हीची सुरुवात करावी.
त्या कर्माला अनुसरून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावं. सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअरच आलं पाहिजे, कारण V2 आहे. V2 म्हणजे सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. म्हणजे बघा बरं, टेन्स इज द हार्ट ऑफ ग्रामर अँड ग्रामर इज द हार्ट ऑफ इंग्लिश. या सर्व बेसिक गोष्टी जर क्लिअर नाही झाल्या तर आपण पुढे फायटिंग करू शकणार नाही. आणि मित्रांनो, साहजिक आहे, अंधे टोले मारून थोडी नोकरी मिळते. आपल्याला नोकरीसाठी करायचं, बाकी डोकं लावायचं नाही, तर संशोधन PhD करायची नाहीये. शॉर्टकट आहे. एव्हीच्या कर्माने पीव्हीची काय करायची, सुरुवात करायची. पीव्ही म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस, एव्ही म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. क्लिअर एव्हरीवन. मग या ठिकाणी साधा भूतकाळ आहे, कर्मानुसार योग्य ते क्रियापद घेतलं, मग त्यानुसार वॉज यायला पाहिजे, कारण बिल्ट इट इज आयडेंटिटी ऑफ सिंपल पास्ट. सो या ठिकाणी हे पण ऑप्शन आणि हे ऑप्शन सेम आहे. याचा अर्थ ऑप्शन हे बरोबर आहे. दिस बिझनेस वॉज बिल्ट इन 1856 बाय माय मदर. आता या ठिकाणी का बरोबर आहे, कारण इथे सहाय्यकारी क्रियापद वॉज घेतलं, इथे क्रियापदाचं तिसरं रूप कनेक्टेड आहे, त्यानंतर कॉम्प्लिमेंटचा उपयोग केला, त्यानंतर एजंट बाय घेतलं, आणि त्यानंतर सब्जेक्ट ऑफ एव्ही. आपला नियम आहे, आपला नियम काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ एव्ही प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 च्या नंतर कॉम्प्लिमेंटच्या नंतर एजंट बायच्या नंतर सब्जेक्ट ऑफ एव्ही ऑब्लिक इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ केस. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जर नामाचा उल्लेख झाला तर त्या नामाचा उपयोग बायच्या नंतर जशास तसा करावा, किंवा इन्स्टेड ऑफ मीन्स इन ऍडिशन टू. जर त्या वाक्यामध्ये प्रोनाउनचा उपयोग झाला असेल तर प्रोनाउनची मात्र द्वितीय विभक्ती घ्यावी लागते. या उद्देशाने या ठिकाणी प्रॉपर नाउन आलेला आहे माय मदर, म्हणून ऍज इट इज आहे. हे उत्तर का रॉंग आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी हॅज बीन आहे, कारण इथे हॅज बीनचा संबंध नाही, कारण इथे V2 आहे. या ठिकाणी बिंग आहे. बिंग कधी उपयोग केला जातो, जेव्हा एखादी क्रिया चालू असते, अपूर्ण असते, जसं की प्रेझेंट कंटिन्यू असेल, पास्ट कंटिन्यू असेल, या प्रकारचं उदाहरण आलं तर त्या ठिकाणी बिंग येतं. याचा अर्थ तिन्ही ऑप्शन मध्ये हे चूक होण्याचं कारण सांगितले. दोन ऑप्शन अगदी प्रिंट मिस्टेक मध्ये दोन्ही बरोबर आले आहेत. याचा अर्थ आम्हाला परीक्षेमध्ये चूक कधी कळेल, जेव्हा तुम्हाला अचूक माहिती मिळाली असेल तेव्हा तुम्ही ते क्लिअर करू शकता. बघा मित्रांनो, या ठिकाणी छंदवास असेल, नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज क्लॉजेस असेल, पार्ट ऑफ स्पीच असेल, सर्व डिटेल मध्ये तुम्हाला नियम दिले जातील की जे करून तुम्हाला पाहता क्षणी कळायला पाहिजे की सर या वाक्यामध्ये हे चूक आहे. अचूक काय आहे, वॉज किंवा वेअर पैकी वॉज आले पाहिजे, त्यानंतर क्रियापदाचं तिसरूप, त्यानंतर वाक्यामध्ये आलेलं पूरक पाहिजे, त्यानंतर प्रतिनिधी म्हणून बाय पाहिजे, त्यानंतर एव्हीचा कर्ता किंवा त्यांची द्वितीय विभक्ती पाहिजे. या अनुषंगाने यामध्ये दिलेलं उत्तर ए बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, चलायचं पुढच्या प्रश्नाकडे. मग आता चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी कशा प्रकारे दिलाय, फक्त समजून घ्या. आज आम्हाला फक्त महत्वाची भूमिका समजून घ्यायची आहे, आणि ती जर भूमिका कळाली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता बघा, द क्वेश्चन below consists of set of labeled sentences. घाबरू नका, अशा प्रकारचे प्रश्न येतात. Out of the 4 options given in, select the most logical order of the sentences to form a coherent paragraph. आता या ठिकाणी बघा, हे अशा प्रकारचे काय होतं, या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे ते म्हणजे की सर नेमकं आता हे काय आहे. हे आहे आपल्याला 4 पर्याय दिले, 4 वाक्य दिलेले असतात, आणि आम्हाला शोध घ्यायचा असतो की या वाक्यामध्ये सिक्वेन्सने वाक्य जोडता आलं पाहिजे. आता बघा मित्रांनो, आता बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, याचे ट्रान्सलेट मराठीमध्ये करतात. पण मला एक सांगा, मराठीमध्ये पाठ करून चालणार नाही मित्रांनो, तुम्हाला त्याची कॉन्सेप्टच क्लिअर झाला पाहिजे. कारण का, भूकंपट्टी करून मला मट्टी किती दिवस लावणार, बरोबर. म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे सिक्वेन्स कसा लावायचा. तिथे काय करतात, वाक्य खालीवरी देतात, खालीवरी करतात, म्हणजे आणि त्यानुसार आपल्याला त्याचा सिक्वेन्स म्हणजे सिरियल नंबरने त्यांना जोडावं लागतं. आता सिरियल नंबरने जोडताना काय करायचं, पहिला मुद्दा समजून घ्या. समजा मी तुम्हाला सांगितलं बाबाचा पगार झाला, आम्ही गावाला गेलो. आता आम्ही उलट बोललो, मी गावाला गेलो आणि बाबांचा पगार झाला, शॉपिंग केली, परत आलो, आनंदी झालो. हे किती उलटे सुलटे वाक्य झालेत. आता याचा अर्थ आम्हाला शोधता आला पाहिजे सिक्वेन्स कसा. वन्स अपॉन टाइम, एकेकाळी बाबाचा पगार झाला होता, आणि त्यानंतर आम्ही गावाला गेलो, आणि गावाला गेल्यानंतर एन्जॉय केला. याचा अर्थ हा झाला सिक्वेन्स. आता मला सांगा, मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही किती ट्रान्सलेट करणार, भूकंपट्टी करून चालणार नाही. म्हणून एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. वाक्यांना सरळ रूप देताना, वाक्य टिप्पणीमध्ये मांडताना, सिरियल नंबरने मांडताना माझं ओपिनियन आहे मित्रांनो, घाबरू नका, एक सिरियल नंबरने सांगतो. आपल्या इंग्लिशची जी रचना आहे ना ती आली पाहिजे. कशी, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. हा फॉर्मेट जोपर्यंत विद्यार्थ्याला कळत नाही तोपर्यंत आम्हाला वाक्यांची सुरळीतपणा येणार नाही. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये तुम्हाला मी फक्त आज हा सजेशन करतोय,
तो म्हणजे की हाऊ टू आस्क क्वेश्चन रिलेटेड टीसीएस पॅटर्न. टीसीएस नुसार प्रश्नाच्या विचारण्याच्या ज्या पद्धती तुम्हाला आज जर कळाली तर उद्या शिकवताना तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये कळेल की अशा प्रकारचं नॉलेज आम्हाला आहे. आता कसाही प्रश्न येऊ द्या, आम्हाला कुठल्या प्रकारचं टेन्शन राहणार नाही. आता बघा या ठिकाणी मी काय सांगितलं बघा, नाव अ डेज. आता या ठिकाणी आपल्याला मांडणी करताना एक गोष्ट क्लिअर झाली असेल, ती म्हणजे आता बघा, आता या ठिकाणी नाव डेज मोस्ट ऑफ द टीनेजर्स रिमेन बिझी इन टीव्ही अँड कॉम्प्युटर गेम्स. आता या ठिकाणी पहिलं ऑप्शन, आता हे ए बी सी अशा प्रकारचे सिरियल नंबर दिले जातात आणि खाली 4 पर्याय देतात. 4 पर्यायामध्ये सांगतात बीसी, पी क्यू आर एस, एस आर पी क्यू, पी एस आर क्यू अशा प्रकारचे ऑप्शन 4 देतात. फक्त आज पद्धत समजून घ्या, पॅटर्न समजून घ्या. आणि आता काय करणार मग तुम्हाला, आणि तुम्हाला विचारणार सांगा या 4 पैकी बरोबर कोणतं. मग तुम्हाला हा सिक्वेन्स लावता आला पाहिजे. सिक्वेन्स लावत असताना तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आली पाहिजे मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. जोपर्यंत जे मराठी माध्यम मध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे, घाबरू नका. सिक्वेन्स जोडताना बेसिक गोष्टी आल्या पाहिजे आणि बेसिक गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे आणि तो कॉन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा पहिला मुद्दा समजून घ्या. आता याचं मराठीत बसायचं नाही, ट्रान्सलेट करत बसायचं नाही. काय काय ट्रान्सलेट करणार, ते काय 8वी 10वीची इंग्रजी नाही की एक लाईन इंग्लिश मध्ये वाचायचं ट्रान्सलेट मराठीमध्ये करायचं. अशाच विद्यार्थ्यांना टीसीएस पॅटर्न आयबीपीएस हार्ड जाऊ शकतो. म्हणून त्यांना रिक्वेस्ट आहे, समजून घ्या पहिला ते उत्तर कसं काढायचं, त्या उत्तराच्या पद्धती कशा मिळतील यासाठी एकच लॉजिक लावायचं की मला कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर त्या प्रश्नांचा सिक्वेन्स लावण्यासाठी मला एक फ्रेम कळाली पाहिजे आणि त्या फ्रेम मधून मी कुठल्याही उत्तर अप्रोच करू शकतो. कसं, आता बघा याचं उत्तर आहे मित्रांनो, खाली ऑप्शन प्रिंटिंग मिस्टेक मध्ये राहिले मी सांगतोय. याचं उत्तर आहे, आता या ठिकाणी काय दिलं ए बी सी डी. आता बघा या ठिकाणी आपल्याला मांडत असताना एक गोष्ट क्लिअर झाली असेल की आता सर नेमकं आपण काय मांडायचं याच्यामध्ये, बरोबर. आता या ठिकाणी 4 प्रकार दिलेत. आता या 4 प्रकारमध्ये त्यांनी काय सांगितलं, लॉजिकल ऑर्डर. बघा लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स फॉर्म चार्ट पॅराग्राफ. द क्वेश्चन बिलो कॉन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्स आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर 2 ऑफ द सेंटेन्स फॉर्म अ कोआइंट पॅराग्राफ. आता या ठिकाणी बघा याचा जो हा पॅराग्राफ कनेक्ट केलेला आहे, आता या ठिकाणी आम्हाला दिसताक्षणी कळायला पाहिजे की नेमकं याचं उत्तर काय आहे. बघा मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघत असाल त्या प्रश्नाचं स्वरूप एकदा बघून घ्या की नेमकं स्वरूप कशा प्रकार आहे. की हे प्रश्न आम्हाला मांडताना स्पॉटिंग एररचा प्रश्नाशी भांडण करावं लागेल, म्हणजे फाइंड द एरर, फिल इन द ब्लँक्स, हे सोप्या पद्धतीत. फक्त आम्हाला लॉजिक त्याचा सापडला पाहिजे की सर मला 4 पैकी माझं कोण मिळालं की माझं उत्तर संपलं. ठीक आहे, चला सर्वांनी लाईव्ह बघत आहात, या प्रश्नाची रूपरेषा एकदा बघून घ्या की नेमकं याच्यामध्ये काय काय आहे. प्रत्येकाने बघायचे, लवकर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला वेळ देणार आहे मी. चला मित्रांनो, अपेक्षा करतो की मला आता तुम्ही हे बघितलं आहे, याचा सिक्वेन्स लावायचा आहे. तर मित्रांनो इथं असं दिलेलं असतं परीक्षेमध्ये की मिस्टेक कशी बघा, इथं असं दिलं असते, काय दिलं असतं बघा, पी क्यू आर एस. इथे कसे प्रश्न येतात, पी क्यू लक्ष द्या आर आणि एस अशा प्रकारची उत्तरं देतात आणि तेव्हा तुम्हाला शोध घ्यायचा असतो. हे प्रिंट मिस्टेक ए बी सी डी झालेले, तिथं पी क्यू आर एस असं प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी आम्हाला याचा सिक्वेन्स लावायचा. तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे पी क्यू आर एस, हे बरोबर असंच उत्तर आहे. आता उत्तर शोधताना काय डोकं लावायचं बघा, नाव अ डेज मोस्ट ऑफ द टीनेजर्स रिमेन बिझी इन टीव्ही अँड कॉम्प्युटर गेम्स. आता या ठिकाणी आपल्याला मराठीत अर्थ न घेता सिक्वेन्स लावायचा. सिक्वेन्स लावला की तुम्ही पुढे कसं फायटिंग करू शकता. कसं लावणार सिक्वेन्स बघा. आता या ठिकाणी असं आहे की सब्जेक्टनी सुरुवात झालेली आहे, रूपरेषा इथून सुरू झाली आहे. त्याच्यानंतर त्याची भूमिका मांडताना हे देचा उल्लेख या टीनेजर्स कनेक्टेड आहे, म्हणजे आम्हाला असा सिक्वेन्स लावता आला पाहिजे. आता मला सांगा, आपण जर म्हटलं तिथे त्या ठिकाणी आणून केले टीव्ही आणि गेम मध्ये, कॉम्प्युटरच्या गेम मध्ये, उत्साहामध्ये, आनंदीमध्ये एंगेज होते, हे असं मराठीमध्ये ट्रान्सलेट करत बसायचं नाही मित्रांनो. कोणाकोणाचं ट्रान्सलेट तुम्ही करणार, तिथं आपल्याला अलाउड नाही, आपलं डोकं अलाउड आहे. फक्त मग डोक्यामध्ये काय लावायचा सिक्वेन्स असा लावता आला पाहिजे. कसा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं घ्यायचं. तुम्हाला हे प्रश्न कशा प्रकारचे आहेत हे सांगत सांगत ते कसं सोडवायचं हे पण सांगते, म्हणून थोडासा वेळ लागतो मित्रांनो. प्रश्न समजून घ्या, उद्यापासून आपली फायटिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे की सर अशाशे प्रश्न येतात, मग या प्रश्नाचं उत्तर मी कसं गिरवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा
ॲज अ रिझल्ट दे बिकम ओबेस, अॅनेमिक अँड डायबेटिक. then physical exercise is the only way to keep them safe from the ailments. आता ठीक आहे. आता याचं उलट सुलट केलं नाही, एकदम सरळ सिक्वेन्स आहे. म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही. तुम्हाला कळालं की वाक्याची सुरुवात नाउ डेज, वन्स अपॉन टाइम, नाउ डेज हे पूर्ण काय वाक्याची सुरुवात आहे. आपण म्हणतो का वन्स अपॉन टाइम माय फादर वेंट टू जंगल, ही ब्रॉट सम फ्रुट्स. म्हणजे सुरुवात कशी करायची, सब्जेक्ट न आली पाहिजे. सब्जेक्ट नंतर त्याची पुढची रूपरेषा आली पाहिजे. सुरुवात सब्जेक्ट न कुठं झाली ते बघायचं आणि त्या सब्जेक्ट नुसार त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते कोणत्या शब्दाशी जोडल्या जातं. आता मी जर म्हटलं राम किंवा शंकर अँड गौरी आर माय बेस्ट नेबर्स अँड दे आर माय बेस्ट फ्रेंड्स. आता मुद्दा समजून घ्यायचं, दे कोणाबद्दल आलं, शंकर अँड गौरी बद्दल. मग डायरेक्ट अगोदर जर मी दे घेतलं तर वाक्याची सूत्रता कशी व्हायली, डिफरंट होऊन चालली आहे, म्हणजे वेगळी होऊन चालली आहे. म्हणजे घाबरायची गरज नाहीये. इथे तुम्हाला वाक्याचा सिक्वेन्स जोडता आला पाहिजे. म्हणून याचं उत्तर खाली तर ऑप्शन असे येतात बघा. एक क्रमांकाला येतं पी एस आर, किंवा 2 क्रमांकाला येतं पी क्यू आर एस, किंवा 3 क्रमांकाला काय येतं पी आर क्यू ए. आता अशा प्रकारचा बदल होतो. तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं, या 4 पैकी आपलं एक घ्यायचं असतं. तेव्हा आम्हाला कळायला पाहिजे याचं उत्तरचा सिक्वेन्स आहे पी क्यू आर एस. ठीक आहे. आता या ठिकाणी मी थोडंसं वेगळ्या प्रकारचे प्रिंट मिस्टेक झालेली आहे, ती समजून घ्या. पहिला तुम्हाला मी फक्त आज पॅटर्न सांगत आहे, पॅटर्नशी आपण गप्पा मारतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा, की फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग. आता या ठिकाणी मांडत असताना एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे, ती म्हणजे की या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे, किंवा काय सांगितलं बघा, इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. आता या ठिकाणी आम्हाला काय शोध घ्यायचा आहे, की प्रश्नामध्ये एखादी स्पेलिंग चूक आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल की परीक्षेला प्रश्न काय करतात, मिसस्पेल्ड वर्ड येतात, फाइंड द एरर, फिल इन द ब्लँक्स, चूज द करेक्ट ॲप्रोप्रिएट, फिल इन द ब्लँक्स. अशा प्रकारचे प्रश्नाचं स्वरूप येतं. आता हे आम्हाला उद्याच्या फायटिंग मध्ये सुरुवात करायची, पण आम्हाला एक अंदाज आला पाहिजे की प्रश्न अशा प्रकारे आहेत, तर आम्हाला झेलायचं कसं. तर ठीक आहे. आता या ठिकाणी मित्रांनो अजून एक मिस्टेक आहे, की या ठिकाणी 4 ऑप्शन दिले आणि 4 ऑप्शन देताना आमच्या डोक्यामध्ये कळालं पाहिजे की या ठिकाणी इफिशियंट जी भूमिका मांडलेली आहे ती नेमकं काय आहे, ही आम्हाला मांडता आली पाहिजे. या ठिकाणी बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम एकच आहे की आता बघा, पहिलं ऑप्शन दिले नो एरर, दुसरं दिलं इज इट इकॉनॉमिकली फिजिबल, इम्प्लिमेंट दीज स्ट्रॅटेजीज. आता या ठिकाणी सांगताना आपल्याला काय कळायला पाहिजे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना काय होतं की गोंधळ उडतो त्यांचा, की त्यांना वाटतं नेमकं मी काय बोलतो मलाच कळत नाही. बघा मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ही तुम्हाला ओळखण्याची आहे, करण्याची नाहीये. तुम्हाला तिथं ओळखता आलं पाहिजे की माझं 4 पैकी उत्तर कोणतं असू शकतं, हे लॉजिक तुम्हाला तिथे प्रेझेंट करता आलं पाहिजे. तर लॉजिक मध्ये आम्हाला कळालं पाहिजे की आता बघा, या सर्व गोष्टीमध्ये शोध असताना आम्हाला कळायचं इनकरेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. पण जर आता इथे मी स्पेलिंग काय बघा, इज इट इकॉनॉमिक, आता बघा इकॉनॉमिकली फेजिबल टू, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नाहीये, म्हणजे हे त्याचं उत्तर नाहीये. आणि जर याच्यामध्ये सर्व बरोबरच असेल तर आपण त्या ठिकाणी नो एरर हे उत्तर लिहू शकतो. पण आम्हाला आता शोध घ्यायचा आहे की बघा, EFFICEIENT. आता या ठिकाणी मिस्टेक थोडीशी वाटते आपल्याला, इफिशियंटची स्पेलिंग करेक्ट करा आणि म्हणून आपल्याला उत्तर कळायला पाहिजे. आता या ठिकाणी थोडी मिस्टेक अशी झाली आहे की महाडे या 2022 मध्ये एक प्रश्न विचारला होता, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, इफिशियंटची स्पेलिंग चूक दिली होती. आता कधी कधी काय होतं आपल्याकडनं, जेव्हा आपण पेपर टाईप करतो त्यावेळेस मित्रांनो थोडीशी मिस्टेक होऊ शकतो, पण शिकवणाऱ्याची मिस्टेक होऊ शकणार नाही. हे पहिला मुद्दा तुमच्यासाठी समजून घ्या. आजच्या तासिकेमध्ये घाबरून जाऊ नका या प्रश्नाला. मला माहिती इंग्रजी म्हटलं की आपलं डोकं दुखी वाटतं, पण मित्रांनो आपल्याला प्रश्न इंग्लिशचे आले, गणित बुद्धिमत्ताचे आले, सामान्य ज्ञानाचे आले, मराठीचे आले, तरच आपण पुढे फायटिंग करू शकतो, नाही तर पुढे जाणार नाहीये. म्हणून आपल्याला हे सर्व एकत्र करून आपल्याला नोकरी हासिल करायची. म्हणून एक सांगितलं की आजच्या या भागामध्ये आम्हाला एवढ्यापैकी फक्त तुम्हाला एक कळालं पाहिजे की कोणता अभ्यास करायचा. आता मिसस्पेल्ड वर्ड कशा प्रकारचे असतात यांचंही तुम्हाला संशोधन करावं लागेल, त्याच्यानुसार तुम्ही फायटिंग करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी मग या ठिकाणी डी ऑप्शन आपलं उत्तर आहे. हे उत्तर बरोबर, हे आपलं उत्तर नाही, हे पण उत्तर नाही, उत्तर डी कनेक्ट आहे. या ठिकाणी फक्त आम्हाला कळायला पाहिजे की 2022 मध्ये जो टीसीएस पॅटर्न झाला, मिसस्पेल्ड
या टॉपिक नुसार एक प्रश्न आला होता, त्या प्रश्नाचे मी उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला आता जेवढेही व्होकॅब्युलरी मध्ये बघत असताना काही जे मिसस्पेल्डचे वर्ड असतात ते कशा प्रकारचे कन्फ्युजन करतात याच्यावर तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे उद्यापासून. ठीक आहे, आज तुम्हाला मी फक्त काय सांगतोय की प्रश्नाचा दर्जा कशा प्रकारचा आहे, एकदम सोपं आहे, कुठलाच अवघड नाहीये, एकदम मराठी भाषेमध्ये तुम्हाला मी सर्व समजून सांगणार आहे, त्यामध्ये घाबरायची गरज नाही. फक्त आज हे समजून घ्यायचे आजच्या लेक्चर मधून की परीक्षेला काय काय येऊ शकतं ते तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर याचं उत्तर मग बी कनेक्टेड आहे. पुढचा प्रश्न शोधताना तुम्हाला अजून एक शोध घेता आला पाहिजे, तो शोध जर नाही घेता आला तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्नाचं स्वरूप फक्त समजून घ्या. प्रश्न काय दिलाय, इन द फॉलोइंग क्वेश्चन, बघा इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता या ठिकाणी बघा, म्हणजे आम्हाला कळालं पाहिजे की स्पॉटिंग एरर, ज्याला आम्ही काय म्हणतो फाइंड द एरर, एरर डिटेक्शन, अशा प्रकारचे प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला व्याकरणाचे जे नियम आहे ते नियम तुम्हाला येणं गरजेचे आहेत. आता या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट टॉपिक बद्दल हा जो भाग दिलेला आहे यामध्ये बघा काय सांगितलं, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा, समजून घ्या. आउट ऑफ द अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन वर्ड वन विच बेस्ट एक्सप्रेस इज द सेम सेंटेन्स इन द डायरेक्ट स्पीच. आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट स्पीचचं वाक्याचा शोध घ्यायचा आहे खाली. कधी कधी परीक्षेला हे मुद्दा कळाला आजच्या परीक्षेमध्ये, कधी डायरेक्टचं इनडायरेक्ट करा असेल, कधी इनडायरेक्टचं डायरेक्ट हे करावं लागेल, जसं एव्हीचं पीव्ही, कधी पीव्हीचं एव्ही पण करावं लागतं. हे तुम्हाला आजच्या या टॉपिक या विश्लेषण मधून एक अंदाज आला असेल की अशा प्रकारचे प्रश्न मागील परीक्षेमध्ये आले होते, साहजिक आहे पुढील परीक्षेमध्ये पण येऊ शकतं. आता या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिले मित्रांनो, आणि जे ऑप्शन बरोबर आहे ते का बरोबर आहे हे पण सांगणार. पहिलं वाक्य समजून घ्या, वाक्याची भूमिका काय दिली बघा. वाक्याची भूमिका मध्ये मांडत असताना आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झालं पाहिजे की नेमका परीक्षेचा प्रश्न कसा आहे. ठीक आहे, आता प्रश्न कसा आहे बघा, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे ते बघून घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. प्रश्न स्वरूप बघा, पहिला ऑप्शन, आय ऑर्डर्ड हर नॉट टू स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. आता या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे की या वाक्यामध्ये जोड शब्द जो आहे हा नॉट टू का आला, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जर डायरेक्टचे नियम आले तर इनडायरेक्टचे नियम करणार, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल जोपर्यंत तुम्हाला नियमावली माहित नसणार आहे तोपर्यंत व्याकरण चालणार नाही, कारण व्याकरण हे नियमानुसार चालतं, हे तुम्हाला या ठिकाणी नक्की निष्पन्न झालं असेल. बघा पहिला ऑप्शन आहे, आय सेड टू हर प्लीज डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. दुसरा आहे मित्रांनो बघा, आय सेड टू हर डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. आणि तिसरा ऑप्शन आहे मित्रांनो, आय टोल्ड हर नो स्पीकिंग व्हाईल आय एम टीचिंग. चौथा आहे, आय सेड टू हर यू डू नॉट स्पीक व्हाईल टीच. एका मिनिटात तुम्हाला उत्तर सांगतो की या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जे आहे मित्रांनो तो आहे बी. हे बी ऑप्शन याचं बरोबर आहे. तुम्ही म्हणणार का, कारण मित्रांनो जेव्हा वाक्याची सुरुवात डू नॉट न होते, जेव्हा वाक्याची सुरुवात डोंट या डू नॉट ने होते तेव्हा इनडायरेक्ट मध्ये त्या डू नॉटच्या ऐवजी नॉट टू हा कंजक्शन वर्ड घ्यावा लागतो. हे तुम्हाला जर नियम माहित झाला असता तर विदिन सेकंड मध्ये आपलं उत्तर कळालं असतं की बी ऑप्शन आहे, ए ऑप्शन नाही, सी नाही आणि डी नाही, उत्तर आहे बी. मित्रांनो क्लिअर आहे. आता याचे नियम तुम्हाला डिटेलमध्ये मी शिकवताना पूर्ण देणार आहे, टेन्शन घेऊ नका. तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्नाचा दर्जा सांगायलो की अवघड काहीच नाहीये, फक्त चर्चा अवघड आहेत, पण विधान आपल्या हातात जर असेल, नियमवाली जर आपल्या हातात असेल तर मित्रांनो कठीण वाटणार नाही. आपल्या साध्या भाषेमध्ये आम्हाला घेणं देणं फक्त नोकरीशी, आणि ते जर क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स तुमच्या नियमवालीमध्येच आहे. शॉर्टकट ट्रिक्स मी देणार आहे, त्या ट्रिक्स फक्त लॉजिक लावायचं, त्या ट्रिक्स नुसार तुम्हाला 4 पैकी आपलं ओळखण्यासाठी संधी सापडली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, चला तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर पुढचं जे उत्तर आता प्रश्नाचं स्वरूप आहे ते प्रश्नाचं स्वरूप आपण समजून घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो 5वा, या ठिकाणी पण क्लिअर केलेला आहे की नेमकं कशा प्रकारे आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अ सेंटेन्स हॅज गिवन in active passive voice out of the 4 alternatives suggested select the one which best express the same sentence in passive active voice. Pens are often stolen by बघा राशी. आता या ठिकाणी ओफन आपल्याला माहित झालं पाहिजे, जे अभिवर्तीदर्शक क्रियापदे असतात ज्यांना आम्ही मॉडल ऑक्झिलरीज म्हणतो. दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग होतो तेव्हा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना आपल्याला तो जसा तसा ठेवावा लागतो. हे आपण व्याकरणाच्या नियमामध्ये बघणार आहोत, पण तुम्हाला आज शोध घ्यायचा आहे की या ठिकाणी एक
चार पर्याय दिलेले आहे, ते चार पैकी आपलं उत्तर कशा प्रकारे होईल हे शोधण्यासाठी पहिला मुद्दा समजून घ्यावा लागेल की या ठिकाणी ओफन या प्रकारचं जे एक मॉडेल ऍक्सिलरीज आलेलं आहे आणि हे वाक्य पॅसिव्हाइस आहे, कारण या ठिकाणी V3 आलेला आहे आणि प्रतिनिधी बाय आलेला आहे, म्हणून हे वाक्य पॅसिव्ह आहे. साहजिक आहे तुम्हाला त्याचं ऍक्टिव्ह करता आलं पाहिजे. जसं मी अगोदरचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, इनडायरेक्टचं डायरेक्ट किंवा डायरेक्टचं इनडायरेक्ट करा, अशा प्रकारचे कसाही प्रश्न येऊ शकतो, तो प्रश्न तुम्हाला सापडला पाहिजे. ठीक आहे, चला एका मिनिटात आपण उत्तर शोधूया. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आम्हाला कळायला पाहिजे की ज्या वेळेस वाक्यामध्ये हे ऑप्शन सी क्रमांक अगदी बरोबर आहे, का बरोबर आहे आणि हे का चूक आहे. तर बघा या ठिकाणी पहिल्या ऑप्शन मध्ये इथे जे दिलेलं जे ओपन आहे यांचा उल्लेख केलाच नाही, म्हणून हे उत्तर नाही. आणि यामध्ये हॅज बीनचा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, हॅज बीन हे येतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये येतं आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच बीन असतं आणि कोणती परफेक्ट क्रिया असो, पण या ठिकाणी हॅज आले म्हणून प्रेझेंट, आणि परफेक्ट कंटिन्यू मध्ये प्रेझेंट परफेक्ट म्हटलं की बीन, पण आता ते भूतकाळपूर्ण असतो, भविष्यकाळ असतो, पण हा वर्तमान काळ आहे म्हणून हॅज आलेला आहे, म्हणून इथं ह्या प्रेझेंट परफेक्ट आहे, म्हणून हे पण ऑप्शन नाही. हे उत्तर अगदी बरोबर आहे, कारण या ठिकाणी ओपन हे मॉडेल ऍक्सिलरीज आले आणि या ठिकाणी सिंपल प्रेझेंट आहे. या उत्तरामध्ये शेवटचा पर्याय जो आहे राशी इज गोइंग टू स्टील पेन्स, हे उत्तर अगदी चूक आहे. हे पण उत्तर चूक आहे, कारण या वाक्यामध्ये गोइंग दिलेला आहे, गोइंग येणार नाही मित्रांनो, कारण त्याचा अर्थ आहे, याचा अर्थ आहे की या ठिकाणी गोइंगचा उल्लेख होत नाही. म्हणून मला एक सांगायचंय, याचं उत्तर आहे मित्रांनो सी ऑप्शन, बी नाही, कारण इथे हॅज बीन आलं, ए पण नाहीये आणि डी पण नाहीये, कारण या ठिकाणी इज गोइंग आल्यामुळे हे पण उत्तर होऊ शकणार नाही. म्हणून याचा पर्याय क्रमांक उत्तर सी हे ऑप्शन आहे. असेच ऑप्शन आपल्याला प्रत्येक जोडायचे आहेत आणि ते जोडण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, थोडीशी ते खालीवर गॅप झालाय मित्रांनो, समजून घ्या प्रश्नाचा दर्जा काय आहे. की डायरेक्शन बघा, या ठिकाणी डायरेक्शन काय दिलं, त्या डायरेक्शन तुम्हाला जायचंय की सम ऑफ द सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. लक्षात ठेवा, या ठिकाणी काय दिलंय, काही वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यानुसार जायचंय की डायरेक्शन काय दिले, तर दिशा काय दाखवली ती बघा. सम ऑफ द सेंटेन्स आर ग्रॅमॅटिकली करेक्ट अँड सम आर इनकरेक्ट. फाइंड आउट ऑफ विच पार्ट ऑफ the sentence has an error and mark that part. If there is no error, mark that part as your answer. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचंय, अशा प्रकारचा प्रश्न येतो एरर डिटेक्शन, ज्याला काय म्हणतो व्याकरणचा भाग आम्हाला एकदम परफेक्ट पाहिजे. व्याकरण आल्यानंतरच तुम्हाला या वाक्यामध्ये चूक काय आहे, बिनचूक काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, तुम्हाला ओळखायला अडचण येणार नाहीये. ठीक आहे, चला तर आता आम्हाला शोध घ्यायचा याच्यामध्ये की आता नेमकं मी काय करायला पाहिजे. बघा, आय आस्क्ड हिम हाऊ कुड ही गो आउट ऑफ स्ट्रीम ट्रेनिंग. आता या ठिकाणी आम्हाला शोध घेताना एक गोष्ट क्लिअर झाली असेल, ती म्हणजे कोणती. आता या ठिकाणी बघा, हे वाक्य दिले आणि या वाक्यामध्ये आम्हाला शोध घ्यायचा आहे नेमकं चूक भाग कोणता याच्यापैकी. तर आम्हाला एका मिनिटात कळायला पाहिजे. वाक्य काय बघा, आय आस्क्ड हिम हाऊ कुड ही गो आउट स्टार्ट ट्रेनिंग. खाली असे चार पर्याय दिलेत मित्रांनो, आणि या चार पैकी तुम्हाला एरर कोणता आहे, म्हणजे वाक्य चूक कोणता आहे, अशा प्रकारचाही प्रश्न परीक्षेला येतो. तेव्हा तुम्हाला ऍक्युरेट उत्तर मिळवताना घाई करायची नाही मित्रांनो, सावकाश जायचे, कारण एकदा गिरवल्याच्या नंतर डबल गिरवायला चान्स नाहीये, म्हणून लक्षात ठेवा. आता या ठिकाणी मी चार पर्याय दिलेत. आता वाक्याचं स्वरूप समजून घ्या. आम्हाला एक मुद्दा सांगतोय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्मेट तुमच्या डोक्यात आलाच पाहिजे. आता या ठिकाणी बघा, I asked him how could he go out of it started raining. It started raining. यामध्ये पहिलं जे आहे आय आस्क्ड हिम अगदी बरोबर आहे, म्हणजे हा एररचा भाग नाहीये. आता या ठिकाणी बघा, हे बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, बी ऑप्शन उत्तर आहे. का बरं, हाऊ कुड नाही मित्रांनो, इथं काय पाहिजे, ही कुड गो आउट असं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्याचं स्वरूप तयार करताना इथे हाऊ नसायला पाहिजे होतं, इथे सब्जेक्ट यायला पाहिजे होता, इथे सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यानंतर मॉडेल ऍक्सिलरीज पाहिजे होतं, म्हणून हा एरर भाग आहे. आपल्याला सांगितलं एरर भाग ओळखा, याचा एरर भाग बी आहे, म्हणून याचं उत्तर बी आहे मित्रांनो. ठीक आहे, हे उत्तर अगदी करेक्ट आहे, म्हणून हे उत्तर आपलं नाही, नो एररचा भाग नाही. इथे फक्त मिस्टेक काय झाली, हे हाऊ नसतं, इथं काय पाहिजे, ही कुड गो आउट पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी काय पाहिजे तो ही कुड गो आउट, आणि या ठिकाणी काय दिलं, हाऊ कुड ही गो आउट, म्हणजे या ठिकाणी एरर डिटेक्शनचा भाग आम्हाला
क्लिअर झाला असेल. ठीक आहे, चला मित्रांनो, एकदा मला सर्वांनी अपेक्षा करतो तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल, प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप कळत असेल अशी मी अपेक्षा करतो. पण या ठिकाणी आम्हाला कळलं पाहिजे की नेमकं एरर डिटेक्शन ओळखत असताना आम्हाला ग्रामरचे नियम येणं तेवढेहीच आवश्यक आहेत, हे मात्र सोडून चालणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असाच आहे मित्रांनो, बघा. वन ऑफ द स्टेट इन विच सत्याग्रह वॉज ऑफर्ड वॉज राजकोट वेर ही हॅड स्पेंड हिज डेथ. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट आली पाहिजे मित्रांनो, काही नियम आले पाहिजे आणि तेव्हाच आम्हाला कळतं की नेमकं आपलं उत्तर कुठे चुकतंय. बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन वाक्य काय, वन ऑफ द स्टेट इन विच सत्याग्रह वॉज ऑफर्ड वॉज राजकोट वेअर ही हॅड स्पेंड हिज यूथ. आता या ठिकाणी आम्हाला काही नियम आले पाहिजे की याचा एररचा भाग आहे मित्रांनो ए पार्ट मध्ये आहे, कारण वन ऑफ द फ्रेज आल्याच्या नंतर वाक्यामध्ये इथे काय पाहिजे, स्टेट्स पाहिजे. ठीक आहे, अनेक वचन पाहिजे होतं, त्या ठिकाणी सिंग्युलर आहे, म्हणून याचा उत्तर आहे ए, बी नाही, सी नाही आणि डी सुद्धा नाहीये. ठीक आहे, या उत्तराच्या भूमिका अशा असतात आणि असं उत्तर शोधताना आपल्याला अचूक उत्तर कधी येऊ शकतं, जेव्हा तुमच्याकडे काहीतरी कॉन्फिडन्स असतो. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर झालं. वन ऑफ द फ्रेज आल्यानंतर येणारं कर्म जे असेल ते कोणताही कनेक्ट असेल हे प्लुरल पाहिजे, सिंग्युलर नाही पाहिजे, म्हणून हे उत्तर तुमचं ए ऑप्शन आहे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढच्या उत्तराकडे लगेच जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या प्रश्नाचं स्वरूप जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. प्रश्नाचं स्वरूप काय आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाहीये. ठीक आहे, प्रश्नाचं स्वरूप काय बघा. हार्डली द इन्स्पेक्टर हॅड अराइव्ड देअर टू इन्व्हेस्टिगेट द क्राइम व्हेन द हाऊस वॉज सेट अबॅज. आता मला सांगा अबॅज सिस्टम कशी बघा, हे चार पर्याय दिलेत. ठीक आहे, आता हे चार पर्याय दिलेले असताना आपल्या डोक्यामध्ये क्लिअर झालं असेल ते म्हणजे कोणतं, हे बघा हे चार पर्याय दिलेत. आता या चार पर्यायमध्ये आमचं उत्तर कोणतं. बघा मित्रांनो, टीसीएस पॅटर्न नुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारत यावर आपण महत्त्वाची चर्चा करत आहोत. लाईक करा, जे चॅनलला नवीन आलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला तुमचं सबस्क्रिप्शन, तुमचं लाईक म्हणजेच आमची एनर्जी कसं असतं, एक एनर्जी पॉवर असते. आणि जसं की एखादा ज्यूस उन्हाळ्यामध्ये पिल्यासारखा असतो, तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला अजूनही उत्साह वाटतो की जे करून तुमच्यासाठी आम्हाला अजून काहीतरी नवीन द्यायची इंटरेस्ट असतो. बघा मित्रांनो, किती डॉक्टर जवळचा राहिला तर तो कडूच औषध देणार आहे, तो जर गोड औषध दिलं तर आपला खोकला, आपलं डिसीज वाढत जाऊ शकतो. तसं उगाच सोप्या गोष्टी घेऊन तुम्हाला आम्हाला अट्रॅक्शन करायचं नाहीये, पण एक लक्षात ठेवा, अवघड गोष्टी सोप्या कशा होतील हे आमची टीम तुम्हाला करून दाखवत आहे. हे तुम्ही प्रॅक्टिकली बघत आहात, कारण हे फक्त आज मी तुम्हाला संशोधन करत आहोत की उद्याच्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास करताना आपण किती लेवलने करावा, स्मार्ट वर्क कशा प्रकारे करावं, या गोष्टी तुम्हाला मी ऍड्रेसिंग करत आहे. गॉट इट एव्हरीवन, अपेक्षा करतो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे की चूक ओळखा, तर बघा मित्रांनो सिंपल गोष्ट आहे की आता यामध्ये आम्हाला एक कळायला पाहिजे की हार्डली हा जो शब्द आहे या हार्डलीच्या जोडीलाच हॅड आलेला असतं, म्हणजे इथे एरर पॉइंट काय आहे, हा ए उत्तर आपला आहे, हे एरर आहे. बरोबर, हे बी उत्तर नाही, सी नाही आणि डी नाही. पण आम्हाला कळायला पाहिजे की जेव्हा वाक्यामध्ये हार्डली हा शब्द येतो तेव्हा यांच्या जोडीला हॅड आलेलं असतं आणि त्यानंतर सब्जेक्ट असतो आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरूप असतं. हा जो फॉर्मेट आहे, हा फॉर्मेट तुमच्या डोक्यामध्ये जर बसला तर मित्रांनो कशाही प्रकारचा प्रश्न कन्फ्युजन करू द्या, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये नक्की कळालं असेल की प्रश्नाचा टीसीएस नुसार इंग्रजीमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा लागेल. ही जर गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. ठीक आहे मित्रांनो, इथे हार्डली हॅड पाहिजे, पण इथं हार्डली द इन्स्पेक्टर हॅड असं केलेलं आहे. हा सब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट हॅडच्या नंतर असावा, मी ते फॉर्मेट दिलाय. सुरुवातीला हार्डली हॅड, त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे होतं. ठीक आहे मित्रांनो, म्हणून याचं उत्तर ए आहे. गॉट इट एव्हरीवन, अपेक्षा करतोय तुम्हाला नक्की याचं उत्तर आलेलं आहे. पुढचा बघा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न समजून घ्या. सिन्स हिज अराइव्ह, सिन्स या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. प्रश्नाचं स्वरूप जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला अंदाज येणार नाहीये. ठीक आहे, आता बघा इथं काय दिलं, सिन्स हिज अराइव्ड ॲट हिज नेटिव्ह टाउन ही इज ट्राइंग टू द बेस्ट ऑफ हिज पॉवर टू स्प्रेड एज्युकेशन अमॉंग द पुअर मासेस. आता या ठिकाणी आम्हाला शोध घेताना एक गोष्ट क्लिअर झाली असेल, ती म्हणजे कोणती बरं मित्रांनो. बघा
या ठिकाणी काय दिलं, ही इज ट्राइंग. इथं काय दिलं, ही इज ट्राइंग. आपल्या डोक्यामध्ये लगेच उत्तर कळालं पाहिजे. लगेच उत्तर काढायचं म्हणजे आंधीटोला मारून जमणार नाही. ते तुम्हाला आयडिया आली पाहिजे की वाक्यामध्ये सर सिन्स हे टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे आणि सिन्स आला असेल या ठिकाणी इज नाही, या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन प्लस बिफोर हा फॉर्मेट लागू होतो. म्हणजे तुम्हाला कळालं असेल इट्स ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मीन्स हाऊ टू यूज ऑफ टेन्सेस. ठीक आहे, टेन्सचा सिक्वेन्स कसा लावता आला पाहिजे. दिमा दिलेल्या वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर असेल, फॉर इट्स कॅल्क्युलेटेड ऑफ टाइम मीन्स ड्युरिंग ऑफ द पिरियड, आणि सिन्स याने पास्ट पासून. ठीक आहे, इथे सिन्स आल्यामुळे या ठिकाणी ही ट्राइंग पाहिजे होतं. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये उत्तर आलं पाहिजे की यामध्ये बी ऑप्शन उत्तर करेक्ट आहे. बी ऑप्शन का आहे, कारण इथे ही इज ट्राइंग नाही, इथे ही हॅज बीन ट्राइंग पाहिजे. म्हणून याचा एरर पार्ट बी आहे. म्हणून उत्तर बी आहे. ए नाही, सी नाही आणि डी पण नाही. ठीक आहे मित्रांनो, याचं उत्तर काय मग, याचं उत्तर काय, याचं उत्तर आहे ही इज ट्राइंग. हे एरर आहे. काय एरर आहे, हे एरर आहे. का बरं, कारण वाक्यामध्ये सिन्स आहे म्हणून इथं ही हॅज बीन ट्राइंग पाहिजे होतं. म्हणून याचं उत्तर बी आहे. ए नाही, सी नाही आणि डी नाही. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. बघा पुढचा प्रश्न, we had to cancel our trip to Delhi because when we reached the railway station the train left. आता या ठिकाणी बघा, हा पण प्रश्नाचं एकदम प्रश्न आपल्याला कळाले पाहिजे की आज आपण प्रश्नाचा सराव करून घेतोय. आणि या सर्व प्रश्नाचा सराव करायला तुम्हाला इंटरेस्ट कधी येईल मित्रांनो, जेव्हा माझं उद्या लेक्चर या टॉपिकशी रिलेटेड उद्या मी ग्रामर सुरू करणार आहे. त्यानंतर आज तुम्हाला प्रश्न कसे येतात याचा अंदाज आला तर तुम्हाला ग्रामर शिकण्यासाठी इंटरेस्ट येईल मित्रांनो. ठीक आहे, एका मिनिटात उत्तर सांगतो. वी हॅड टू कॅन्सल आवर ट्रिप टू दिल्ली बिकॉज वेन वी रीच द रेल्वे स्टेशन द ट्रेन लेफ्ट. आता या ठिकाणी बघा प्रश्न आहे, भूतकाळामध्ये एका क्षणाला जेव्हा दोन क्रिया घडलेल्या असतील तेव्हा एक आणि दोन अशा क्रिया घडतात, पहिली आणि दुसरी. बघा मित्रांनो, मी वाढदिवसाला गेलो पण जेवण संपलेलं होतं. याचा अर्थ पहिली क्रिया जेवण संपण्यात झाली, त्याच्यानंतर मी गेलो ही माझी दुसरी क्रिया झाली. ही आम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. जेव्हा हाऊ टू यूज टेन्सेस या गोष्टी तुम्हाला कळतील त्यावेळेस तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. एकदम सावकाश पद्धतीने आपण जाऊया. बघा, तुम्ही वाढदिवसाला गेलात पण जेवण संपलं होतं, याचा अर्थ दोन क्रिया घडल्या. एक क्रिया तुमची जाण्याची घडली आणि एक क्रिया जेवण संपण्याची घडली. याचा अर्थ पहिली क्रिया जी घडली ती पूर्ण भूतकाळात असते आणि दुसरी जी क्रिया असते ती मित्रांनो साध्या भूतकाळात असते. हा नियम जर तुम्ही डोक्यात ठेवून दिला तर 100% तुम्हाला इथं कळायला पाहिजे की मी उत्तर काय घ्यायला पाहिजे. आता बघा या ठिकाणी we had to cancel our trip to Delhi because when we reached the railway station the train left. The train left नाही, इथे काय पाहिजे, सी ऑप्शन आहे. सी ऑप्शन का आलं मित्रांनो इथे बघा, कारण द ट्रेन लेफ्ट नाही, इथे काय पाहिजे होतं, हॅड लेफ्ट पाहिजे होतं. इथं दिलं सिंपल पास्ट, म्हणून या ठिकाणी सी ऑप्शन एरर आहे. ए नाही, बी नाही आणि सी नाही, याचं उत्तर आहे सी ऑप्शन मित्रांनो. ठीक आहे, आता हे जर नियम तुमच्या डोक्यात असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल, जिल्हा परिषदची महाभरती असेल, कुठली असेल, आपल्याला त्यांना जर आपलंसं करायचं असेल तर मित्रांनो हे डावपेच तुम्हाला आले पाहिजे. त्या माध्यमातून आपण उडी मारू शकतो. ठीक आहे, चला याचं उत्तर का आलं याच्या एका मिनिटात तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अपेक्षा करतोय तुम्हाला हे उत्तर नक्की कळालेलं असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द जनरल विथ ओव्हर टू ऑफिस 100 ऑफिसर्स अँड सोल्जर्स हॅव. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधताना काही गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. त्या उत्तर करताना आम्हाला कळालं पाहिजे की नेमकं या ठिकाणी उत्तर काय आहे. अँड सोल्जर्स हॅव सरेंडर्ड टू द इंडियन ट्रूप्स पेट्रोलिंग द व्हॅली. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. तुम्हाला मी ते सांगते की नेमकं कोणत्या काळाचा उपयोग कुठे करायचा. या अनुषंगाने मित्रांनो तुम्ही जर लाईव्ह बघत असाल तर एकदा मला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा की या ठिकाणी नेमकं काय असेल, नेमकं उत्तर कोणत्या प्रकारचं बरोबर आहे किंवा चूक आहे. बघा या ठिकाणी द जनरल विथ ओव्हर 1000 ऑफिसर्स अँड सोल्जर्स या ठिकाणी हे आल्यामुळे नेमकं आपण आता इथे बदल कसा करावा आणि बदल करताना नेमकं आपल्याला या 4 पैकी ऑप्शन कोणते आहेत हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. अपेक्षा करतोय तुम्हाला उत्तर नक्की हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. बघा वाक्य बघता, परीक्षेमध्ये वाक्य देत असताना एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की नेमकं आपण काय शोधत आहोत आणि काय शोधताना आपण काय केलं पाहिजे. आता जर तुम्हाला एक अंदाज आला असेल या लेक्चरमध्ये की आपल्याला जर आता जेव्हा
एखाद्या कुठल्याही गोष्टीची माहिती नाही आणि डायरेक्ट जर आपण त्यांना प्रश्न दिले तर साहजिक आहे त्यांना गोंधळ उडतो. मित्रांनो, गोंधळ उडू देऊ नका. तुम्हाला मी खरं सावधान करत आहे की उद्याच्या परीक्षेमध्ये आपला गोंधळ उडू नये, आणि गोंधळ जर उडाला तर मग नोकरी चान्स द्याल, कारण आपल्याला माहिती आहे काय 10वी ते 11वी, 11वीचं 12वीचं चालूच राहतो, पण नोकरीचा चान्स आपला कधीतरी येतो मित्रांनो. म्हणून अवघड गोष्टीवर फोकस करा. साध्या साध्या गोष्टी, मी आंबा खातो, चिंचा खातो, बोरं खातो, काकडी खातो, अशा प्रकारचे इंग्लिशवर आपला प्रश्न येणार नाहीत. आपल्याला प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याची कला प्राप्त करायची आहे, आणि या दर्जाचे प्रश्नाची उत्तर जर तुम्हाला आकलन झाले तर 100% तुम्हाला कुठल्याही प्रकारची खात्री घ्यायची तुम्हाला कोणाची गरज नाही. तुम्ही स्वतःच खात्री तयार करू शकता. ती म्हणजे कोणती? सर मला माहितीये या 4 पैकी ऑप्शन हे बी उत्तर बरोबर आहे, ए नाहीये, सी नाहीये आणि डी नाही. याच्या मागे उत्तर काय आहे मित्रांनो? या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं? हॅवच्या ऐवजी कनेक्टेड सिंग्युलर पाहिजे होतं. ठीक आहे, आम्हाला कधी कधी कळायला पाहिजे मित्रांनो, जसं की एखादं बघा, आता जसं आपण बॉय, लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी जर बॉय केलं तर या बॉयचं अनेक वचन मित्रांनो बॉईज होतं. पण ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं हे इट आहे, त्या इटला जेव्हा इट्स होतं तर मित्रांनो लक्षात ठेवा हे अनेक वचन आहे आणि हे एक वचन आहे. तसं नामाचं अनेक वचन करताना गोष्टी वेगळी, तसं या ठिकाणी हॅव हे अनेक वचन आहे आणि हॅज हे सिंग्युलर व्हर्ब आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे की नामाचं अनेक वचन करताना त्याला आम्ही यस प्रत्यय लावतो, पण क्रियापदाचं अनेक वचन करताना यस काढून टाकतो. हा ग्रॅमॅटिकल रूल आहे मित्रांनो. आजच्या या तासिकेमध्ये मी फक्त तुम्हाला सजेस्ट ही गोष्ट केली आहे की हाऊ टू आस्क क्वेश्चन रिलेटेड टीसीएस पॅटर्न, आयबीपीएस पॅटर्न. आता तुम्हाला काय काय करायचंय हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये कळलं असेल. मिसस्पेल्ड असेल, ठीक आहे, त्यानंतर एरर डिटेक्शनचे पूर्ण जे वाक्य कशा प्रकारचे येतात, स्पॉटिंग एरर कशा प्रकारे भाग असतो, त्यावर प्रश्न कसे येतात. साहजिक आहे जे नवीन आज चॅनलवर जुळले असतील त्यांना मात्र हे डोक्याच्या वरून गेलं असेल. मित्रांनो घाबरू नका, हे तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं पुढच्या लेक्चरला येणार आहेत. कळालं? आज तुम्हाला मी प्रश्नाचा दर्जा सांगितलाय. साधा दर्जा घेऊन चालणार नाही, कारण साधे दर्जे घेऊन आपण घरात, तुम्हाला माहिती आहे साध्या कोतवालाच्या परीक्षेला सुद्धा इंग्रजी आहे, चप्रशाला पण साधे साधे प्रश्न कन्फ्युजन देणार आहेत. म्हणजे साहजिक या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला अंधेटोले मारून नोकरी मिळणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःची ऍक्शन घ्यावं लागेल. आणि ऍक्शन घेताना मी तुम्हाला साधे साधे प्रश्न पण देऊ शकलो असतो. चंद वाईज करा, आय आय राईट लेटर, अ लेटर इज रिटन बाय मी, ही राईट्स लेटर, अ लेटर इज रिटन बाय हिम, असे प्रश्न येणार नाहीत. तर तुम्हाला कळालं पाहिजे की टीसीएस पॅटर्न हा पहिल्या पॅटर्न पेक्षा थोडा आगळा वेगळा आहे, आणि ते आगळं वेगळं स्वरूप धारण करण्यासाठी आपल्याला आता उद्यापासून जे लेक्चर सुरू होणार आहे ग्रामरचं, साध्या सोप्या मी ट्रिक्स देणार आहे. आज तुम्हाला फक्त मी विश्लेषण केलंय की हाऊ टू आस्क, प्रश्न कसे विचारतात, आणि या प्रश्नाचं उत्तर देताना आता आम्ही काय केलं पाहिजे हे तुम्हाला आता पुढील तासिकेमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही तुमच्या मित्राला पण ही जी न्यूज आहे स्प्रेड करा. या चॅनल बद्दल माहिती सांगा की तुम्हाला साध्या सोप्या गोष्टी घेणार नाहीये, परीक्षेचा दर्जा कोणता आहे आणि त्या दर्जानुसार मित्रांनो ही जर संधी हुकली तर मित्रांनो आपल्या आयुष्यात काहीच खरं नाही. नोकरी शिवाय आपण जगू शकत नाही, पैशाशिवाय जगू शकत नाही. ही वास्तविक आहे, हे काही फेकॉलॉजी नाही, ही सायकोलॉजी. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण रजा घेऊया. उद्याच्या तासिकेमध्ये सकाळी ठीक 8 वाजता आता आपण या सर्व प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, या शोधण्याच्या मोहिमेमध्ये जाण्यासाठी जंगलामध्ये कोणत्या शस्त्राचा उपयोग करायचा आपल्या युद्धेच्या माहेरघरामध्ये आपण उद्यापासून शिकायला सुरुवात करू. ठीक आहे मित्रांनो, सो ऑल द बेस्ट. प्रत्येकाला आजची शुभेच्छा, फक्त अभ्यास करण्यासाठी, धिंगाणा करण्यासाठी नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू.